मित्रांनो, सकाळी सकाळी आलो होतो शेतात. आता शेतात आल्यानंतर काय झालं, काल असा पाऊस झालेला आहे आमच्याकडे, काय सांगू तुम्हाला. आणि बरं झालं ते ऊस बागा कशी पडली होती, अशी पिवळेसर पानं झाली ऊसाची बी. कारण इतकं तापमान आणि इतकं उन्हाळा होता यंदा एकदम कडकमध्ये. आणि आपल्याकडं काल रात्री जरा वाहून पाऊस झाला. आता पहिलाच पाऊस झाला त्याच्यामुळे इतकं काही हे नाही, पण हे बघा अशा पद्धतीने पाऊस झालेला आहे. म्हणजे ऊसाचे कलर बी बदलले, थोडे हिरे व्हायला लागले आता. आणि आता वापस झाल्यानंतर आपण सरी फोडून घेणार आहे. तर काय राहतं मित्रांनो, आज आपल्याला थोडं बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळं काय आहे की सकाळी सकाळी आपण शेतात आल्याशिवाय राहत नाही. कारण आपलं असं आहे की बाबा दिवसभर आपल्याला जर दुसरीकडे काही काम असलं तर आपण एक तर सकाळी शेतात येतो, कारण संध्याकाळी जर उशीर झाला तर आपण येऊ शकत नाही. कारण शेतात चक्कर मारल्याशिवाय ना मित्रांनो आपल्याला काही करमत नाही, कारण आपलं व्यवसाय शेती आहे. त्याच्यामुळे आपण काय काही लाजत नाही. शेती अशी मित्रांनो किंवा जी जर आपण खऱ्या ताकदीनं आणि मेहनतीने जर केली तर कोण म्हणतं शेतीत परवडत नाही. पण आपण पुऱ्या पद्धतीनं शेतीत उतरलो पाहिजे. आणि काय पिकायचं किंवा मार्केटला काय विकू शकतं याचा बी अंदाज घेऊन आपण ते पिकं उत्पन्न घेतली पाहिजे. आता जसं आपल्याकडं आपण काय केलं तर बाबा ह्या वर्षी इकडं 10 एकर ऊस लावले, इकडे 1000 मोसंबी आपली. आणि मोसंबीला फळ पण खूप चांगलं आहे. म्हणजे गेल्या वर्षी आपण 1000 झाडाला 30,000 रुपये टनाने गेलते, पण तरी 62 टन माल निघला होता आपला. 62 टन आपण गेल्या वर्षी गेलता. आणि आता हे 8वं वर्ष झाडाचं. आता ह्या वर्षी आपण टार्गेट ठेवलं आहे की आपण 90 टनापर्यंत जायचं आहे. म्हणजे आपण शेती करताना मित्रांनो तर टार्गेट ठेवून करीत असतो. म्हणजे बघा काहीतरी निवळच शेतीत मग यायचं आणि जायचं आणि आपला टाईम वेस्ट करायचं हे नको. तर शेतीमध्ये टार्गेट व्हायचं बा, हे उत्पन्न ह्या पद्धतीने आपण काढू शकतो. आता तुम्हाला सांगतो, हे बघा अशा पद्धतीने माल आहे मोसंबीला आणि चांगलं झालं. आता पाऊस पडल्यानंतर ते आणखीनच फुगल आहे की नाही. आता नंतर आपण गवताचं बी कटिंग करणार आहे, कारण आपण मोसंबीमध्ये तणनाशक कधी हाणत नाही. 3 वर्षापासून आपण कधी मोसंबीमध्ये तणनाशक हाणलं बी नाही. आणि तणनाशकनं काय होतं मित्रांनो, कारण झाड बी काळी पकडतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बाबा तणनाशक हाणल्यानं फळगळ जादा होती. आता ऑगस्टमध्ये याची फळगळायला जरा सुरुवात होती, पण त्याच्या आधी आपण काही फवारणी घेत असतो. आणि मोसंबीची जर कोणाला काही माहिती लागत असली मित्रांनो, किंवा काही लोक जर मोसंबीचं बाग जर उपटून टाकीत असेल की उत्पन्न होत नाही म्हणून, तर त्यांनी प्लीज आपला नंबर कमेंटमध्ये सेंड करा. मी तुमच्याशी संवाद करीन की मोसंबीला काय करावं लागतं, काय नाही करावं लागतं. तर एक वेळेस अवश्य मी जे करतो त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापरून बघा, आहे की नाही. जर परवडलं म्हणजे परवडायसारखंच आहे. आणि आपण 5-7 वर्षे जीव लावलेलं झाडं उपटून टाकायची म्हणजे खूप हे होतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपला ऊस आहे, ऊसबी आपला 10 एकर, हा पुरा टोटल 10 एकर ऊस आहे बघा. म्हणजे खूप चांगला आहे, असं काही नाही. आणि आता तर पाऊस पडला, आता आपल्याला पाहायचं काम नाही. म्हणजे पुरा टोटल 10 एकर ऊस होता. आणि उन्हाळ्यामध्ये आपण खूप कष्टाने याला जगिलं मित्रांनो. आता हे दर्शिक पिवळं सण दिसत होतं, आता रात्री चांगला पाऊस झाला त्याच्यामुळे आता काय बिनफिकीर आहे आपण, काय अडचण नाही आता. चला जाऊ मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर भेटू. आणि आपल्या व्हिडिओला